श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 5 आणि 6 मराठीमध्ये. श्री गणेशाय नमः. श्री स्वामीने 1 तपपर्यंत अक्कलकोटात वास केला. त्या कालावधीत अनेक लोक त्यांचे भक्त झाले. समाजातील विविध थरातले लोक संकटासमयी श्रीचरणाकडे धाव घेऊ लागले. यात देशोदेशीचे राजे, रजवाडे, अमीर, उमराव, शेठ, सावकार, गोर, गरीब अशा सर्वांचाच समावेश होता. अक्कलकोटचे संस्थानिक असलेल्या मालोजी राजांची तर स्वामीरायावर असीम श्रद्धा होती. श्रीच्या पावन वास्तव्यामुळे सर्व मान्यवरांना मालोजींच्या सद्भाग्याचा हेवा वाटत असे. त्या समय अनेक राजांना व सहसंस्थानिकांना श्रीस्वामींनी आपल्या नगरात आणावे असे वाटत असे. बडोद्याचे राजे हे त्यापैकीच एक होत. एके दिवशी त्यांनी राजसभेत तत्संबंधी आपले मनोगत व्यक्त केले आणि जो कोणी अक्कलकोटात जाऊन श्रीस्वामींना येथे घेऊन येईल त्याला आम्ही सन्मानपूर्वक मोठे इनाम देऊ असे घोषित केले. ते कठीण काम सरदार तात्यासाहेबांनी स्वीकारले आणि राजकोषातील बरेच द्रव्य तसेच अनेक सेवक बरोबर घेऊन ते अक्कलकोटात आले. अक्कलकोटात श्रीच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. पण त्याचवेळी राजपरिवारासहित सर्व नगरी स्वामी सेवेत रममाण झालेले पाहून श्रींना येथून बडोद्यास नेणे किती कठीण आहे याची त्यांना कल्पना आली. येथे युक्तीनेच कार्य साधावे असा विचार करून ते श्रीचे सेवेकरी संतुष्ट राहतील याची काळजी घेऊ लागले. श्रींना खुश करण्यासाठी त्यांनी ब्राह्मण भोजने, दानधर्म, श्रीच्या पूजेसाठी उत्तमोत्तम पूजन द्रव्ये आणणे असा परिपाठ ठेवला. अशा प्रकारे आपला कार्यभाग साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बराच पैसा खर्च केला, पण ते सर्व उपाय व्यर्थ ठरले. शेवटी निराश झालेल्या तात्यासाहेबांनी चोळापास मोठमोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवून श्रींना बडोद्यास घेऊन चलण्याची विनंती केली. त्यांची भुरळ पडून चोळापाने श्रींना बडोद्यास चलावे अशी विनंती केली आणि त्यांच्या बडोद्यास येण्याने त्याला स्वतःला मान सन्मान, इनाम, जहागीर याची प्राप्ती होऊन त्याचे कसे कल्याण होईल तसेच श्रींनाही कसा मान सन्मान मिळेल ते सांगितले. हे ऐकून स्वामी म्हणाले, चोळापा, तुझे म्हणणे मला पटते, पण त्या मल्हाररावाच्या मनात माझ्याविषयी भक्तिप्रेमच नाही तर मी बडोद्यास कशासाठी जाऊ. यावर चोळाप्पा काय बोलणार. तो चुपचाप आपले काम करू लागला. श्री स्वामींनी चोळाप्पास बडोद्यास चलण्यास स्पष्ट नकार दिला व आम्हाला अक्कलकोटातच राहायला आवडते असे सांगितले. त्यामुळे तात्यासाहेबांनी चोळाप्पामार्फत चालवलेले प्रयत्नही खुंटले. कार्यसिद्धी जाण्याचे कोणतेही लक्षण दिसेना. तेव्हा चिंताग्रस्त तात्यासाहेबांनी स्वत अनुष्ठान केले. ब्राह्मणाकरवी श्री गुरुचरित्राचा सप्ताह केला, पण त्याचाही उपयोग झाला नाही. श्रींना बडोद्यास नेणे हे तात्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचाच प्रश्न झाला होता. जेव्हा सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले तेव्हा तात्यांनी कपटयुक्ती करून स्वामींना मेण्यात घालून कडबगावचा रस्ता धरला. पण अंतरसाक्षी स्वामींना त्याचे कार्यस्थान समजताच ते मेण्यातून उतरले आणि तडक अक्कलकोटास आले. त्यानंतर श्रीस्वामी राजवाड्यात राहू लागले. तेव्हा मात्र तात्यांनी हातच टेकले आणि अपयश पदरात घेऊन बडोद्यास परतले. तात्यासाहेबांमार्फत झालेला प्रयत्न फोल ठरले तरी राजे मल्हारराव यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले आणि यशवंतराव नावाच्या एका मराठी उमरावाकडे श्रीस्वामींना बडोद्यास आणण्याची कामगिरी सोपवली. त्यांनी अमूल्य वस्त्रे, रत्ने, धन आणि मौल्यवान अलंकार देऊन त्यास अक्कलकोटास पाठवले. अक्कलकोटास येताच यशवंतरावांनी श्रीस्वामींचे दर्शन घेतले, त्यांना वंदन केले आणि समवेत आणलेल्या सोन्याच्या मौल्यवान भेटवस्तू त्यांना अर्पण केल्या. ते पाहून श्रीस्वामींना अत्यंत संताप आला. यशवंतरावाकडे एक जळजळीत नेत्रकटाक्ष टाकून ते 3दा कडाडले. अरे पाहता काय, आधी बेड्या घेऊन या आणि ठोका याच्या पायात. त्यावेळी श्रीस्वामींची ती क्रोधित मुद्रा पाहून यशवंतरावांच्या घशाला कोरड पडली. भयकंपित होऊन त्यांच्या सर्वांगास घाम फुटला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मल्हाररावाकडून यशवंतरावांना तातडीचे बोलवणे आले. त्यामुळे अक्कलकोटातले कार्य सोडून ते त्वरेने बडोद्यास परतले. तेथे एका इंग्रज अधिकाऱ्यावर विषप्रयोग केल्याचा मल्हाररावावर आळ आला होता. तपासात त्या कृत्यामध्ये यशवंतराव सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या हातापायांना बेड्या ठोकण्यात आल्या. अशा प्रकारे सर्वांनी श्रीस्वामींच्या चरणाची प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.